अशोक मामांना फायनली पद्मश्री मिळाला आणि त्या एका छोट्याशा क्लिपमध्ये सगळ्या फॅन्सनी यांची स्माइल जी कॅप्चर्ड केली आणि टॅग यू ती एक 2 सेकंडची पण नसेल. त्यात असं होतं, ताईंची स्माइल बघा, ताईंची स्माइल बघा, आनंद अश्रू प्लस आनंद हास्य असं सगळं मिक्सचर झालेलं. सो फर्स्ट कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आम्ही वाटच बघत होतो सगळे फॅन्स की कधी मिळतो आणि कधी तो प्रसंग असा घडून येतोय, फायनली आलाय. त्या घटनेचे आम्ही आणि त्या घटनेचे आम्ही साक्षीदार आहोत. त्यासाठी आम्ही खरंच खूप भाग्यवान समजतो. इनफॅक्ट आम्ही तुला म्हणजे सांगायला आवडेल तुम्हाला सगळ्यांनाच की निवेदिता ताई जेव्हा आम्हाला भेटल्या सेटवर आल्या, आम्ही सगळे आधी काहीतरी शूट करत होतो आणि मग त्या येतात आणि मग आम्ही एकत्र येतो, असं आम्ही काही शूट करत होतो. सगळ्यात आधी आम्ही ताईंना सांगितलं असेल तर प्लीज खूप हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा प्लीज अशोक मामांना कन्वे करा. हे सगळ्यात आधी आलं आमच्या तोंडी. सो खूपच छान, म्हणजे फारच सुंदर अनुभवच होता तो घेण्यासारखा आमच्यासाठी सुद्धा. मला हे आवर्जून सांगावंसं वाटतं की आतापर्यंत अनेक कलाकारांना पद्मश्री मिळालाय, पण अशोक मामांना पद्मश्री मिळाल्यावर जे आपलेपण किंवा जो एक मनापासूनचा अभिमान आणि आनंद वाटतो ना, तो मला वाटतं ते प्रत्येक मराठी माणसाला झालं असणार आहे. आणि भले आम्ही कलाकार असतो पण आम्ही प्रेक्षक आहोत आणि खूप मोठे फॅन आहोत. आणि मला वाटतं की खरंच म्हणजे आमच्यासाठी पण तेवढीच आनंदाची गोष्ट आहे खरंच. पण या बाबतीत मला असं वाटतं खरंच मी आणि अशोक आम्ही प्रचंड भाग्यवान आहोत. कारण ह्या सगळ्या तरुण पिढीचं इतकं प्रेम त्याला लाभलंय आणि असं एकाच्याही मनात आलं नाही की ह्या व्यक्तीला हा पुरस्कार का मिळाला. इव्हन महाराष्ट्र भूषणच्या बाबतीत सुद्धा तेच झालं जेव्हा त्यांना मिळाला तेव्हा. आणि म्हणजे 75 पासून बाय ग्रेस ऑफ गॉड इतके महाराष्ट्र भूषण मिळाला, संगीत नाटक अकादमीचा मिळाला, दीनानाथ मंगेशकर मिळाला आणि आता काल त्यांना वर्ल्ड बुक ऑफ लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स आहे त्याच्यामध्ये पण त्यांचं नाव त्यांनी इन्क्लूड केलंय. सो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आणि त्यासाठी त्या मिळाल्याबद्दलचा सगळ्यांचं त्याबद्दलचं प्रेम सर्वात महत्वाचं म्हणजे ते जितकं प्रेम महाराष्ट्रातल्या सगळ्यांना आणि स्पेशली हे सगळे ऍक्टर्स आम्ही आता आई वडिलांच्याच भूमिकेत आहोत. आमच्या समोर लहानाचे मोठे झाले सगळेजण, त्यांचे सक्सेस बघून आम्हालाही त्यांच्या आई वडिलांना जितका आनंद होईल तितकाच आम्हा दोघांना होतो. तर ते मला असं वाटतं फार महत्वाचं आहे की ते बाकी सगळं येतं जातं, तुमची फेम राहील जाईल, पण हे जे प्रेम आहे ना सगळ्यांचं ते मला फार ग्रेट वाटतं. त्यासाठी मला असं वाटतं की अशोक खूपच भाग्यवान आहेत. इव्हन महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांचं पण एवढं प्रेम त्यांना मिळालं. कुठून काय अशा आम्हाला सतत न्यूज आणि सतत क्लिप्स आणि सतत माणसं भेटायला येतात. म्हणजे मला आठवण झाली कसली सांगू, काही 88 मध्ये जेव्हा त्यांचा ऍक्सिडेंट झाला, म्हणजे अक्षरशः ते टच करून खाली आले, तेव्हा महाराष्ट्रातल्या तेव्हा असं सोशल नेटवर्क मीडिया नव्हता किंवा मोबाईल फोन्स नव्हते, पण महाराष्ट्रातल्या कोपऱ्यात लोकांनी त्यांच्यासाठी नवस केले होते. आणि जवळजवळ वर्षभर, त्यानंतर आमचं लग्न झालं, वर्षभर आम्ही ते नवस फेडत होतो. म्हणजे एक मनुष्य कोल्हापूरहून चालत सिद्धिविनायकाला आला होता त्यांना बरं वाटू द्यायच्यासाठी. सो इतकं प्रेम महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना दिलंय ना, त्यासाठी आम्ही कधीच उतराई होऊ शकणार नाही.